मस्तपैकी झालेला आहे या टेकडीच्या समोर। इथे हडप वडापाव फेमस आहे इकडे। तर आपण आज भावाची गाडी आणलेली आहे आणि आता वडापाव घेऊन परत डेस्टिनेशनला जाऊया। वडापावला टेस्ट खूप भारी आहे, तुम्ही याल तर एकदा हडप वडापावला थांबून नक्की वडापाव खाऊन जा, खूप खूप भारी आहे। नो रिएक्शन। तर रस्त्यामध्ये जाता आता आपल्याला हे स्टेशन लागलं मळवली स्टेशन आहे आणि इथून फक्त 2.5 किलोमीटरवर तो विला आहे। तर आपण आता रस्त्यात आहोत, थोडा आतमध्ये रोडनी याल तर खूप लांब पडतो। हे ऑप्शन बेस्ट वाटलं मला की तुम्ही ट्रेननी यात तर मळवली स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला फक्त 1-2-2.5 किलोमीटरपर्यंतच आहे फक्त। आपण आलोय आता आतमध्ये। हे इथून आम्ही पुढे निघून गेलेलो, त्या तिथे कळलं नव्हतं कारण इथे वेगवेगळे विले आहेत। इथे आहे, तिथे पण आहे, त्याच्या पलीकडे पण आहे, त्या साईडला पण आहे आणि हा आपला आतमध्ये। तर रोडवरून तुम्हाला असं आतमध्ये याल तर इकडे विला आहे। इथे आता गाडी पार्क केलेली, खूप आतमध्ये येण्यासाठी कच्चा रस्ता आहे। हे खूप छान वाटते। रात्री आपण इथे बसणार आहोत। त्यानंतर आता तुम्हाला क्विकली घराची टूर देतो, त्यानंतर घराची इन्फॉर्मेशन देईनच तुम्हाला, शेवटला मी सगळं माहिती देईन। तर एंट्री गेल्या गेल्या आपल्याला ओयो पडलं असतं, गेल्या मस्तपैकी असा स्विमिंग पूल आहे ज्याचं पाणी सुपर क्लीन आहे आणि मस्तपैकी हे आता त्याला चालू करायला लावलेलं आहे, फिल्टर वगैरे हे आहेत। केवढं क्लीन आहे म्हणजे त्याचं लिमिट नाही लावू शकत आणि ते तिकडे मस्तपैकी चिल करतात बसून। तर हा आपला असा विला आहे। इथे तुम्हाला बाहेर पण सिटिंग अरेंजमेंट दिलेली आहे आणि विला काही अशा प्रकारे दिसतो। तुम्हाला त्या साईडला पण थोडी एक्स्ट्रा स्पेस आहे। तर आता तुम्हाला क्विकली मी घराची एक टूर देतो, बाकी तुम्ही व्हिडिओ चालू असताना बघालच। तर हा असा खूप स्पेशियस असा मोठा असा एक विला आहे। हॉल भेटतो, पहिले तुम्हाला डायनिंग टेबल आहे, त्याला 4 आहेत, मोठे सोफे आहेत। इथे तुम्हाला फ्रीज भेटतं, पाण्याचा पण तुम्हाला बिस्लरीचा बाटला भेटतो। वरती काही अशा प्रकारे सीलिंग आहे, लाईट खूप भारी आहे, खूप छान आहे। आल्यानंतर इथे गेममध्ये तुम्हाला कॅरम आहे, इथे परत सिटिंगसाठी टेबल चेअर आहे, इथे परत तुम्हाला अजून आहे। त्यानंतर इथून तुम्हाला बाल्कनीमधून पण डायरेक्ट एक्सेस आहे पूलचा, जसं आपण तिथून बघितलं। त्यानंतर ही एवढी मोठी बाल्कनी आहे, बाल्कनी पण खूप स्पेशियस आहे आणि हे दोघं इथे कॅरम खेळताना आणि ही आपली एक मनी मॅम इथे झोपलेली आहे। त्यानंतर तुम्हाला बेडरूम दाखवतो। तर बेडरूम आणि हा असा इथे एंट्रीला एक आरसा पण आहे जो छान आहे। हा इथे बेडरूम आहे जो खूप स्पेशियस आहे, खूप स्पेशियस। हा किंग साईज बेड आहे, त्या व्यतिरिक्त पण इथे एवढी जागा राहिली आहे, तिथे तेवढी जागा आहे, परत इथे एवढी जागा आहे, एक्स्ट्रा मॅट्रेस दिलेले आहेत तुम्हाला। इथे वॉशरूम आहे। त्यानंतर सेम बेडरूम ह्या साईडला पण आहे जो असा प्रकारे आहे, सेम तसंच आहे। हा पण बेडरूम खूप स्पेशियस आहे। ह्या बेडरूममधून तुम्हाला असं बाहेर हा इथे बघण्यासाठी व्ह्यू आहे। इकडे फरक एवढाच आहे की AC आहेत, हा दोन्ही बेडरूमला AC आहेत, हॉलमध्ये AC नाही आहे। आणि दुसरी गोष्ट ही की हॉलला तुम्हाला इथे हे पण नाही आहे, AC पण नाही आहे आणि वॉशरूम पण नाही आहे। वॉशरूम फक्त त्यांनी दिलेले आहेत ते दोन्ही बेडरूममध्येच दिलेले आहेत। थंड थंड विलावर आला आणि स्विमिंग पूल नसेल ना त्याची मजाच नसते वेंडी, एक नंबर। हा फक्त एवढंच आहे की पाऊस नाही पण ढग आहेत, पडेल पाऊस पण पडेल। तर आपलं आता मस्तपैकी जेवण आलेलं आहे। जेवण आपल्या ह्याच्या बाजूलाच आणलेलं, त्यांनी ॲक्च्युली डबे आणलेले तिथे ठेवायला, आपल्याला आतमध्ये पण पाहिजे तर घेऊ शकतो, तिकडे पण टेबल आहे। पण आपण भिजलेलो होतो त्यामुळे आपण मस्तपैकी स्विमिंग पूलच्या बाजूलाच घेऊन ठेवलेला आहे। तिकडे तो एक खायला बसलेला आहे आणि बाकी आपले इथे मेंबर बसलेले आहेत। तर जेवणाची टेस्ट ठीक आहे, पण ॲक्च्युली मीठ खूप कमी होतं, पण ते आपण टाकू शकतो, जास्त असतं तर प्रॉब्लेम झाला असता। त्या मानाने खूप छान आहे, मस्तपैकी रेनबो आलेला आहे, एवढा भारी कलर, मस्त वाटतं एकदम।
मला ते इथे एंड एंड झालेलं दिसत आहे, पुढे ते दिसत नाहीये, म्हणजे हाफ सर्कल आहे ऑलमोस्ट. हा मस्त वाटते ना एकदम. पाणी खूप खूप म्हणजे खूप जास्त असतं, म्हणजे लिटरली माझ्या आता याच्या खालून पण लिटरली पाय दिसतात. हे तळाला आहेत पाय, लाईट पण आहे. हा असा रात्रीचा व्ह्यू आहे, पण खरंच खूप म्हणजे खूप खूप स्वच्छ पाणी आहे. पण हा क्लोरीन खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात क्लोरीन वापरलेलं आहे. ओके, तर आपण ना ॲक्च्युली 500 रुपये देऊन किचन घेतलेलं आहे. तर आपला हा विला इकडे आहे. तर इथून ह्या गेटमधनं बाहेर निघालं का त्या केळ्याच्या झाडाच्या पाठीमागे आपलं किचन आहे. इकडे आता तुम्हाला दाखवतो. फक्त एवढा फरक आहे की इथून तुम्हाला तिकडे म्हणजे जेव्हा पण किचन ॲक्सेस करायचा असेल तुम्हाला असं जायचं इकडे ह्या साईडला. तर हे आहे ते किचन आणि हा आहे तुमचा विला. तर एवढं हे करा की 500 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला द्यायला लागतात जर का तुम्हाला किचनचा ॲक्सेस पाहिजे असेल. ते पण तुम्हाला तिथून विलाची इथून येऊन इकडून आतमध्ये जायचं आहे. तर आम्ही ॲक्सेस घेतलेला आहे ते पण आतमध्ये यासाठी की बाबा अशी आम्ही कामं करू शकतो. आईला मी पुढे आलो तर पूर्ण ओलं होईल रे किचन. घेऊन जाऊ की आपले शेफ आहे तिथे, जे आता आपण फ्रोझन हे घेऊन आलेलो. हे काय फ्रेंच फ्राईज आणि हे नगेट्स. हे जाम भारी आयटम आहे. चीज शॉट म्हणजे आतमध्ये जाम म्हणजे चीज भरलेलं असतं. परत इवन ग्रेव्ही नाही का बोलतात त्याला, भाजी भरलेली आहे. पण खरंच खूप भारी लागतात. हे कधी आलेत आणि तुम्ही जर का स्वतः बनवायचं असेल हा आयटम बनवत जा, खूप भारी लागतं. म्हणजे आम्ही आता मस्तपैकी हे दुपारी पण बनवलेलं हे आयटम, म्हणून तुम्हाला सांगतो हा खूप भारी लागलेला. हा पण भारी आयटम आहे. एक रेडी टू कुक डायरेक्ट तळायचं काम फिट. नाही आम्ही भिजत होतो तेव्हा आणि आता भिजतोय. तर आता एवढा मस्त जोरात येतोय. मस्त बाजूला बघितलं तसं बाजूला डोंगर आहे. आता परत आपण भिजून परत स्विमिंग पूलमध्ये उतरायचं आहे. तिथे एक जसं सांगितलेलं दुसरा विला आहे आणि आपला त्या साईडला आहे. मस्तपैकी छोटासा मोठा भेटलाय. मस्तपैकी घरातून बाहेर आले तुम्हाला इथे सूर्योदय बघायला भेटेल. पाऊस उघडला आज, छान वाटते. जरा थंड पडले आणि खूप खूप पाऊस पडत होता, रात्रभर चालू होता. आत्ता पण तिथे ढग आहेत पण छान वाटते. आता सूर्य उगवताना दिसतोय तर. सो हॅलो पीपल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल, इट्स माय वे. तर आता आपण चालू जरा फेरफटका मारायला आजूबाजूला, म्हणजे सगळं असं जंगला टाईप हे. तर हा बोलला आता जाऊन बघू करवंद भेटत आहेत का, कारण वरती डोंगर आहे मस्त. हा विसापूर फोर्ट वगैरे सगळ्याचा हे. तर जरा जाऊन बघू आणि जरा विलाबद्दल पण बोलूया. कसा एक्सपिरियन्स होता, काय होतं जेवण वगैरे. ओके, तर आपण आता काल दुपारी आलो, म्हणजे यायला आम्हाला थोडा लेटच झाला. आल्यानंतर विलामध्ये आपण एंटर केलं. मला विला खूप आवडला, खूप म्हणजे खूप छान विला. 2 BHK विला आहे. त्यांचं वॉशरूम त्यांनी फक्त दोन्ही बेडरूमला दिलेत, हॉलमध्ये नाही दिलेत. आणि आम्ही 7 जण होतो, तर त्यामुळे 2 ह्या रूममध्ये 2 ह्या रूममध्ये असे झोपलेले आणि आम्ही तिघं बाहेर झोपलेलो. तर आम्हाला बेडरूममध्ये जावं लागत होतं. हा एक फक्त डिसएडव्हान्टेज आहे त्या विलाचं, की त्यांनी हॉलमध्ये पण वॉशरूम द्यायला पाहिजे होतं. दुसरी गोष्ट, AC काल आलो तेव्हा खूप चिल्ड झालेला, पण रात्री काय माहीत AC ला काय झालं, गरम व्हायला लागलं बेडरूममध्ये जे झोपलेलं त्यांना. म्हणजे AC चालू होता पण टेम्परेचर अजिबात नॉर्मल होत नव्हतं, आपलं थंड होत नव्हतं. त्यानंतर जेवणाचं म्हणजे काल सकाळपासून म्हणजे आम्ही ॲक्च्युली त्यांना पॅकेज सांगितलेलं, जे पॅकेज 750 पर पर्सन असतं. 750 पर पर्सनमध्ये त्यांचे मेनू आहेत. त्या मेनूमध्ये सगळे असे म्हणजे भाजी, त्यानंतर भाकरी चपाती वगैरे, त्यानंतर भात, त्यानंतर म्हणजे अशा आयटम्स आहेत त्यांचे वेगवेगळे. पण त्याच्यामध्ये त्यांची कंडिशन अशी आहे की कोणताही एकच आयटम तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. म्हणजे एकपेक्षा जास्त तुम्ही सांगू नाही शकत. त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर त्याचे वेगळे चार्ज लावले जाते. म्हणजे कोणताही एनी वन असं त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे. मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवीन. तो पाहिजे तर तुम्ही पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढून चेक करा. असं आहे. पण
तसं असून पण म्हणजे ज्या हिशोबाने आयटमला नावं दिलेली आहेत, पनीर मसाला, पनीर बटर मसाला, देन टिक्का वगैरे, टेस्ट वाईज अजिबात हे नाही आहे की म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की बाबा मी असं काही आयटम खातोय. दुसरी गोष्ट सर्व्हिसच्या बाबतीत म्हणजे आम्हाला खाण्यापिण्याच्या ह्याच्यात थोडे म्हणजे फेस करावे लागले. कारण एक तर स्वीट आम्हाला दुपारी त्यांनी दिलं नव्हतं, तेच आम्हाला रात्री पाठवणार होते. त्यामध्ये पण मोजून अशी मोजके गुलाबजाम दिलेले, म्हणजे ॲटलिस्ट पर हेड 2 वगैरे असे पण नव्हते, एक होता आणि त्याच्यावर थोडे एक्स्ट्रा होते. त्याच्या व्यतिरिक्त आईस्क्रीम आम्हाला 7 जणांना ते 7 कोर्नेटो आणणार होते, ते त्यांनी आणले नाही, भेटले नाही असं सांगितलं त्यांनी. त्याच्या व्यतिरिक्त ते बोलत होते की फक्त एक फॅमिली पॅक आणला, तो पण व्हॅनिलाचा प्लेन, तो फॅमिली पॅक आणून दिला. ते बोलले की हा तुम्हाला आहे, ह्याचे काही कॉस्ट नाही. असं पण त्यांनी स्वीट दिलंच नव्हतं, त्याची कॉस्ट अशी पण ते लावणार नव्हतेच. पण तरी पण म्हणजे ते बोलत होते की आम्ही तुम्हाला कॉस्ट नाही लावणार. ते एनी विच त्यांना बोलायची गरज नव्हती. ह्याच्या व्यतिरिक्त पाण्याचं असं आहे की ते ना बाटल्या लावतात त्यांच्या ह्याच्यामध्ये. ही नदी आहे काय नाही, मला वाटतं हे डोंगरातून पाणी येते हो ना. हा, इथून असं पाण्याचं आहे की तो बाटला लावतात, पण ते पाणी त्या बाटला म्हणजे बघून असं वाटतं की बिस्लरीचा बाटला आहे, पण तो बिस्लरीचा बाटला नाही. लोकल इकडचं ते पाणी भरून आणतात, म्हणजे तुम्हाला संपल्यानंतर पण तो बाटला घेऊन जातील, कुठून तरी भरून आणून लावतील. त्यामुळे ते पाणी जे आहे त्याला बोरिंगची टेस्ट सारखं लागतं, आपलं नॉर्मल पाणी नाही लागत ते. आणि त्यात पण पाणी ना ॲक्च्युली आम्ही प्यायला म्हणजे पिऊन संपलेलं. त्यानंतर त्याला सांगायला आम्हाला 2-3 वेळा सांगायला लागलं आम्हाला पाण्याचं. त्यानंतर त्यांनी रात्री आणून दिलं. ओव्हरऑल एक्सपिरियन्सच्या बाबतीत बघायला गेलं ना, विला खूप आवडला, खूप छान आहे. पाणी एवढं स्वच्छ आहे की मी म्हणजे माझा मोबाईल डुबवून बघितलेला, पूर्ण खालपर्यंत दिसत होतं, काही पार्टिकल्स नाही येतं. ते पण थोडं रात्रीच्या टायमाला. पण क्लोरीन एवढं टाकलेलं त्यांनी, एवढं की पाणी थोडं जरी तुमच्या डोळ्यात गेलं ना, डोळे डायरेक्ट चुरचुरायला सुरुवात करतात. आम्हाला लिटरली पोहता पण येत नव्हतं, कारण डोळे म्हणजे थोडं जरी असं गेलं तर खूप जळजळ करायची. आपण चढतोय म्हणून दम लागतोय का, मला बोलताना असं हे होते, हफतोय. तर ते आहे. ओव्हरऑल विला खूप छान आहे. आम्ही 500 रुपये एक्स्ट्रा देऊन त्यांच्याकडनं किचन घेतलेलं. तर त्यामध्ये तुम्हाला सगळं ॲक्सेस भेटतो. तर हे एक ऑप्शन आहे की तुम्ही इथे आलात ना, तर मी सजेस्ट करीन जेवण त्यांच्याकडून घेऊ नका, तुम्ही स्वतः सामान घेऊन या. जसं आम्ही काल तुम्हाला दाखवलं ते फ्रेंच फ्राईज वगैरे, आम्ही पोटॅटो हे चीज पोटॅटो वगैरे घेऊन आलेलो, ते तसं तुम्ही घेऊन या, किंवा बाकीचं जेवण असेल ते घेऊन या, ते बेस्ट राहील. किंवा मग बाहेरून आणा, पण बाहेर थोडं लांब आहे इथून मळवली स्टेशन जसं काल तुम्हाला दाखवलं, खूप जवळ इथून. आणि ते वर चढत येऊन खूप दम लागला मला बोलता. नुसता चढत आलो असतो तेवढा दम नसता लागला. तर वाव, काय व्ह्यू वाटतंय. विसापूर फोर्ट पूर्ण ढगांमध्ये गेलाय. तो तिथे डोंगराचं निरीक्षण करतोय. हा रस्ता अजून वर जातोय. जर का तुम्ही प्राईसबद्दल बोलाल तर आम्हाला हा विला 7,000ला पडलाय. आणि तो पण म्हणजे ॲक्च्युली वीकडेजमध्ये आहे, म्हणून विकेंडला आला तर हाच विला 15,000 बोलतात ते, की डायरेक्ट 15,000ला भेटेल विकेंडला. आम्ही फ्रायडेला घेतलेला, फ्रायडे आणि सॅटर्डेची बुकिंग होती, त्यामुळे आम्हाला फक्त 7,000 द्यायला लागले. ते पण आम्ही ॲक्च्युली यूट्यूबवरून बघितलं, आणि ज्या ओनर आहेत त्यांचे नंबर आम्ही भरपूर सर्च करायचा प्रयत्न केला, पण कुठेच भेटला नाही. तर त्यामुळे जो यूट्यूब थ्रू आम्ही केलं त्यांनी 1,000 रुपये आमच्याकडनं जास्त घेतले, म्हणून तो 7,000ला पडला. जर का तुम्ही डायरेक्ट ओनर थ्रू कराल तर तुम्हाला 6,000मध्ये भेटून जाईल तो विला. तर मी तुम्हाला डायरेक्ट ह्यांचा जे ओनर आहेत त्यांचा नंबर ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. त्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट फोन करा आणि तुमची जी काय बुकिंग ती करून घ्या. विकेंडला तुमचे चार्जेस खूप वाढतात. विकेंडला लोणावळ्यामध्ये तुम्हाला 15च्या खाली असा विला नाही भेटणार असंच बोलतात, कारण विला म्हणजे ॲक्च्युली विला खूप छान आहे, त्यात काही डाऊट नाही. फक्त जेवणाचा आम्हाला इन्कन्व्हिनियन्स झाला, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे की आम्ही 500 रुपये एक्स्ट्रा देऊन जसं किचन घेतलं तसं तुम्ही घेऊ शकता.
तर हा ओव्हरऑल विलाचा हे होता, प्राईज होती. त्याच्यानंतर आम्ही 4 जण होतो त्याच्यामध्ये. 4पेक्षा जास्त जर का असेल तर पर हेड 500 ते एक्स्ट्रा चार्ज लावतात. तर ते 500 रुपये करून आता 3 जणांनंतर वाढलेली, तर त्याच्यामुळे ते म्हणजे जिथे 7,000 द्यायचे होते त्याचे आम्हाला 8,500 द्यायला लागले. प्लस किचनचा ॲक्सेस घेतला त्याचे 500. तर एवढी कॉस्टिंग फक्त आमची विलाची झालेली. आणि त्याच्या व्यतिरिक्त जसं तुम्हाला सांगितलं, जेवणासाठी आम्ही 750 पर हेड दिलेले. तर ते प्रत्येकाचे, त्याच्यामध्ये त्यांनी अनलिमिटेड जेवण सांगितलेलं. आणि हां, अनलिमिटेड जेवण सांगून लिमिटेड होतं, कारण आम्हाला कोणतंच जेवण प्रॉपर पुरलं नाही. म्हणजे जी भाजी आवडते किंवा चांगली लागते ती मनापासून खाईल असं पण काही नव्हतं. ते जेवण बनवतात, डब्बे आणून आपल्याला देतात, त्यांचं काम संपतं तिकडे. तर ते एक आहे की, म्हणून मी सजेस्ट करीन, जर का तुम्ही इथे याल ह्या विलाला तर बाहेरून कुठून तरी मागवा. आणि हां, ओनरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड करतोय, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण बाहेर आता सध्या यूट्यूबवर सगळे व्हिडिओ जे आहेत ना, ते सगळे असे प्रमोट करतात की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला विला कमीमध्ये बुक करून देऊ. पण आयडियली ते कमीमध्ये नाही होत, ते त्यांची स्वतःची कमिशन वेगळी काढतात आणि विला बुक करतात. तर प्रत्येकाचा बिझनेस असतो. पण मी तुम्हाला डायरेक्ट ओनरचाच नंबर प्रोव्हाइड करतो, तर ते तुमच्यासाठी बेटर राहील. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यासाठी. आता बघू पुढे अजून काय करायचं आहे, कारण आवाज कसला भारी करते ना त्या आतमध्ये ना, पक्षी कुठेतरी. सगळीकडनं पक्ष्यांचेच आवाज येत आहेत, एवढं मस्त वाटतंय. कुठं झाला? आता का पकडायला जातो झाला? हा, ते व्हिडिओ कसले भारी वाटतात, त्याच्यातनं व्ह्यू का भारी वाटेल ना. दिसत नाहीत क्लिअर, पण छान वाटतात. तर आता ना एक काका भेटलेले, तर आपण जिथे लेणींना जायचा प्रयत्न करत होतो, तर ते बोलले की त्याची पायवाट वगैरे सगळी गेलेली आहे. तर त्यांनी त्याच्याबद्दल माहिती वगैरे दिली की वरती बघण्यासारखं असं जास्त काय नाही आहे, पण एक मोठी आतमध्ये गुफा आहे. त्याच्यामध्ये एक नाही म्हणता एक 25-30 माणसं ॲट अ टाइम बसू शकतील. आणि अजून एक काहीतरी बोलले, असं ठेवलेलं आहे त्याच्या आतमध्ये. ते पण पायवाट मिटल्यामुळे ते बोलले की तिकडे जाण्यामध्ये काय अर्थ नाही आहे. पण त्यांनी आपल्याला ना हे शेतातून असं पाठवलं आहे आतमध्ये. ते तिकडे सगळे पिकलेले आंबे आहेत. ते बोलले ते तुम्ही काढून घेऊ शकता. हे इथे फणस आहेत, पण खूप छोटे आहेत ते फणस, त्यामुळे ते फणसामध्ये तर काय अर्थ नाही. पण आंबे मस्त पिकलेले, येल्लो येल्लो दिसतात लिटरली तिकडे. तर आपण आता प्रयत्न करूया तिकडे जाऊन ते काढून पाडण्याचा. झाडाखाली बसलो आणि मोठे मोठे म्हणजे आंब्याचं जंगलच आहे इथे आतमध्ये. ते एवढे आंबे पडलेत, आता ह्याच्यात दिसत नाही. म्हणजे जमीन सोडून आंबेच दिसतात ते इथे तिथे. पण आजचा परत आपला एका विलाला स्टे आहे, तर तो व्हिडिओ आता नंतर परत अपलोड करीन. तोपर्यंत टाटा बाय बाय.